सो आज आहे मी देवगडमध्ये आणि या देवगडमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी कोणता कॅमेरा बाय केलेला आहे. सो मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की मी जो कॅमेरा बाय करणार आहे त्याच्याबद्दल मी एक अनबॉक्सिंग व्हिडिओ टाकणार आहे आणि त्याच्याबद्दल मी इन्फॉर्मेशन देणार आहे की मी तो कॅमेरा का बाय केला. कारण माझ्याकडे 3 लिस्टमध्ये कॅमेरे होते. एक होता ॲक्शन कॅमेरा, जो ॲक्शन कॅमेरा होता तो होता 10,000पर्यंत. दुसरा जो होता फिट्सपार्कचा होता आणि तिसरा जो होता DJIचा होता. सो फायनली मी कोणता कॅमेरा बाय केलेला आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. सो बेसिकली कसं आहे ना, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं की तिन्ही पण कॅमेरा आपल्या आपल्या बजेट सेक्शनमध्ये खूप चांगले आहेत. तिन्ही कॅमेऱ्यांमध्ये बघायला गेलं तर काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत, पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, काही चांगले आहेत, काही सो आपल्याला डिपेंड करतं की तुमचा बजेट किती आहे आणि तुम्हाला कोणता कॅमेरा बाय करायचा आहे, तुमची नीड काय, तुम्ही कशासाठी तो कॅमेरा यूज करणार आहात, फक्त मोटो व्लॉगिंगसाठी या ऑल ओव्हर व्लॉगिंग करणार आहात, ते तुम्हाला डिपेंड करतं. तसं बघायला गेलं तर ॲक्शन 5 जो कॅमेरा होता तो पण खूप चांगला होता. बट काय आहे ना, त्याच्यामध्ये क्वालिटी इश्यूज, इव्हन हिट करणं, इव्हन व्हिडिओ एडिटिंग करताना थोडंसं इश्यू व्हायचं, असं मी व्हिडिओमध्ये बघितलं आहे. ॲक्च्युली मी कधी यूज नाही केलेला आहे. सेकंड कॅमेरा जो मी बोललेलो तुम्हाला फिट्सपार्कचा, तो पण चांगला आहे, पण नाईट विजनमध्ये त्याचा ना एवढा इफेक्ट नव्हता पडत. नाईट विजनमध्ये मी व्हिडिओ रिव्ह्यूज बघितले यूट्यूबला, तर त्याच्यामध्ये हर कोणी सांगत होता की जो फिट्सपार्कचा कॅमेरा आहे त्याच्यामध्ये आहे ना, नाईट शूट जर करताय तर तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी एवढी चांगली नाही मिळेल. सो तिसरा आपला आहे DJIचा कॅमेराची मी एवढे रिव्ह्यूज बघितले आणि मला तो कॅमेरा एवढा आवडला की लिटरली मी तुम्हाला सांगतो ना, न कोणताही विचार करता मी तो डायरेक्टली ऑर्डर केला फ्लिपकार्टवरून. कॅमेरा जो आहे मला 2 दिवसात तो रिसीव्ह झाला, त्याच्यामुळे फ्लिपकार्टचं खरंच मी अभिनंदन करतो. सो चला मी दाखवतो कोणता कॅमेरा आहे तो आणि कसा दिसतो आणि काय काय बॉक्समध्ये आपल्याला मिळतं आहे. सो हा जो केस तुम्हाला दिसतोय ना, तो मी आय गेस फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेला आहे. मी तुम्हाला साईडला स्क्रीनशॉट पण देईन कितीला मिळतं आणि काय त्याची प्राईस आहे. ॲक्च्युली युजफुल आहे, कारण DJIचा जो आपल्याला ॲक्शन कॅमेरा आपण बघतो, हा आहे पॉवर मॉड्यूल. हा पॉवर मॉड्यूल मिळतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये बॅटरीसारखं तुम्ही यूज करू शकता. जसं की हे पॉवर बटन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फोटो क्लिक करू शकता, ऑन ऑफ करू शकता. त्याच्यानंतर हा चार्जिंगचा पोर्ट दिलेला आहे, चार्जिंग C टाईप आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ही केबल मिळते ते ज्याचा तुम्ही चार्जिंगसाठी यूज करू शकता. त्याच्यानंतर बघायला गेलं तर इथे तुम्हाला एक मेमरी कार्डचा ऑप्शन दिसतो. मेमरी कार्ड तुम्ही यूज केलं नाही केलं ते तुमच्यावरती आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा GB रिक्वायर्ड आहे, तुम्ही जर एक्स्ट्रा शूट करणार आहात, मेमरी कार्ड यूज करू शकता, तर त्याचा उपयोग होतो. पण हा जो आहे ना, ह्याचा एक मी निगेटिव्ह पॉईंट तुम्हाला एक सांगेन की हा वॉटरप्रूफ नाही आहे. तुम्हाला जर पाण्यामध्ये शूट करायचं, पावसामध्ये शूट करायचं, तर ह्याला घेऊन तुम्ही शूट करू शकत नाही. आणि आता बात करूया आपण आपल्या ॲक्शन कॅमेऱ्याची. आता ॲक्च्युली मी ह्याच्यामध्ये काय ठेवतो ना, कारण स्क्रीन आहे यार, 15,000चा आपण कॅमेरा मागवला आहे, थोडंफार स्क्रॅचेस वगैरे आले तर थोडंसं इश्यू होईल, म्हणून मी या प्लास्टिकच्या थैलीमध्ये ठेवतो ते. सो फ्रँकली मी आता तुम्हाला बोलत आहे आपला DJI ॲक्शन कॅमेऱ्याची बात. सो हा DJI ॲक्शन कॅमेरा आहे. कॅमेरा बघायला गेलं तर सर्कलमध्ये आहे, खूप चांगले स्क्रीन आहे, एका बटनमध्ये तो चालू होतो. हा बटन दिलेला आहे, त्याच्यावरती प्रेस करताय तर तुम्ही हा कॅमेरा ऑन होऊन जातो एका प्रेसमध्ये. पहिलं व्हायब्रेट होईल, हे बघा. ह्याच्यामध्ये भरपूर सारे सेटिंग्स आहेत. आता सेटिंग्स काय आहेत ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. इथे तुम्हाला बॅटरी दाखवते की किती बॅटरी अवेलेबल आहे, काय आहे ते, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. आणि कॅमेरा क्लॅरिटी बघायला गेलं ना, कॅमेरा क्लॅरिटीची जर मी बात करू ना, तर भाई ऑसम कॅमेरा क्लॅरिटी आहे. त्याच्यानंतर आता ॲक्च्युली मी बघायला गेलं ना, हे दोन्ही पण आहेत ना केसमध्ये टाकलेले आहेत. हे त्याचे केस आहेत, हे विदाऊट केस येतं, पण मी ते केस ऑलरेडी यूज केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर असं तुम्ही मॅग्नेटनी तुम्ही कनेक्ट करू शकता हे कॅमेरा. इथं तुम्हाला दिसेल पण की 99% म्हणजे पॉवर मॉड्यूल जो आहे तो कनेक्ट झालेला आहे, हे तुम्हाला दाखवलं जाईल. आणि इथं तुम्ही बघायला गेला तर बॅटरीवर जर क्लिक करताय तुम्ही, तर इथे तुम्हाला पॉवर मॉड्यूलची बॅटरी दाखवली जाते आणि जो आपला DJI कॅमेरा आहे त्याची बॅटरी दाखवली जाते. आणि हे एक प्रकारे चार्जिंगचं काम करतं. पॉवर बँक कसं असं सेम ॲज इट इज तुमचं काम केलं जातं. आणि सो हा आहे कॅमेरा DJIचा आणि खरंच खूप सुंदर आहे, खरंच खूप बेनिफिशियरी आहे. बजेट सेक्शनमध्ये कॅमेरा भेटलेला आहे, त्याच्यामुळे डेफिनेटली यूज करा. सध्या मी आता देवगडमध्ये असल्यामुळे माझ्याकडे हेल्मेट नाही आहे, त्याच्यामुळे काय करतो मी नॉर्मल मी जे शूट केलेलं आहे ते आता सध्या ह्याच्यामध्येच करतो आहे.
जे तुम्हाला आता दिसत असेल व्हिडिओमध्ये, मी तुम्हाला नेक्स्ट या व्हिडिओमध्ये दाखवतो. किंवा तुम्ही नेक्स्ट माझा जर ब्लॉग बघितलात तर कुंकेश्वरचं एक मंदिर आहे, त्याचे मी एक व्हिडिओ केलेले आहे, त्याचा एक छोटासा व्लॉग केलेला आहे. सो मी हे मॅग्नेट यूज केलेलं आहे, ते तुम्हाला दाखवतो मी कसं कनेक्ट करतात ते. सो दिस इज द मॅग्नेटिक केस आणि हा कसा यूज करतात ते आय विल शो यू हाऊ इट इज वर्क. सो हा तुम्हाला सिम्पली तुमच्या गळ्यामध्ये टाकायचं आहे. टी शर्ट किंवा शर्ट जे तुम्ही घातलं त्याच्या आतमध्ये टाकायचं आहे. आणि हे जे मॅग्नेट असेल ते तुम्हाला इथे फक्त हुक करायचं आहे. हुक केल्यानंतर हे जे तुम्ही बघू शकताय असं झालेलं आहे. सी, त्याच्यामध्ये तुम्हाला हा जो कॅमेरा चालू आहे हा फक्त तुम्हाला असा फिट करायचा आहे आणि मग तुम्हाला शूट करायचं आहे. लिटरली मी तुम्हाला साईडची व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर या सिच्युएशनमध्ये मी कसं शूट केलं हे तुम्हाला साईडच्या व्हिडिओमध्ये दिसत असेल की कशा प्रकारची व्हिडिओ क्वालिटी आणि कशा प्रकारची साऊंड क्वालिटी येते. माईक विदाऊट माईक पण किती साऊंड क्वालिटी क्लिअर देतं आणि किती क्लिअरन्स आहे ह्या कॅमेऱ्यामध्ये. आणि मी का बाय केलं आहे हे तुम्हाला कळलं असेल या साईडची व्हिडिओ बघ. सेकंडची तुम्हाला हे वाटत असेल की भाई हे लावलं आहे तर ते पडून जाईल वगैरे वगैरे, असं काही नाही आहे. हे एवढं फिट आहे ना की तुम्ही नॉर्मली बघू शकता. सी, ते निघत नाही लवकर. तुम्ही किती काही करा. अगर मी व्हिडिओ जरी करतो थोडीशी भीती तर वाटते, पण लिटरली काही होत नाही, निघतच नाही. कारण त्याचं मॅग्नेटिक पॉवर एवढं स्ट्रॉंग आहे की तुम्हाला थोडंसं हेवी जोर लावावं लागतं तेव्हा निघतं. आणि तुम्ही जर प्रॉपर टी शर्ट वगैरे घालताय असं जर मी मॅग्नेट तुम्हाला दाखवलं ना तर हे निघताना निघत नाही आहे. तुम्हाला थोडंसं पुश करावं लागतं, थोडंसं प्रेशर द्यावं लागतं, तेव्हा तो जाऊन डिअटॅच होतो. सो दिस इज द बेस्ट कॅमेरा. मी सांगेन तुम्हाला ह्याचे भरपूर सारे फीचर्स दिसले, तुम्हाला आवडेल व्हिडिओ बघायला पण आणि मला बनवायला पण. सो नेक्स्ट व्हिडिओ माझा येत आहे कुंकेश्वर मंदिराचा, जो मी ह्या माउंटद्वारे शूट केलेला आहे. मतलब गळ्यामध्ये अडकवून शूट केलं आहे आणि आयफोनमधून थोडंसं शूट केलेलं आहे. सो डेफिनेटली बघा, तुम्हाला नक्की आवडेल. भरपूर सारे अशा फोटो व्लॉगिंग या नॉर्मल व्लॉगिंगचे पण व्हिडिओज येणार आहेत माझे. सो स्टे ट्यून. आणि कॅमेरा जर आवडला असेल तर तुम्हाला प्रॉपर रिव्ह्यूज बघायचे आहेत तर भरपूर सारे यूट्यूबला रिव्ह्यूज अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर समजून येईल की याचे कॅमेऱ्याचे फीचर्स काय आहेत आणि का हा कॅमेरा तुम्ही बाय केला पाहिजे ॲज अ बजेट सेक्शनमध्ये. जर तुमचा 15 to 20,000 जर तुमचा बजेट असेल तर हा कॅमेरा डेफिनेटली मी तुम्हाला सांगेन वर्थ इट आहे. नाईट विजन जर बघायला गेला तर नाईट विजनचं तुम्ही एक शूट बघू शकता. जेव्हा मी कॅमेरा बाय केला त्याच्यानंतर मी डायरेक्टली शूट केला माझ्या सेम ॲज इट इज याच्याद्वारेच माझ्या बाईकवरती. आणि नाईट विजनमध्ये कसं शूट केलं जातं, कॅमेरा क्वालिटी कशी आहे, इव्हन साऊंड क्वालिटी कशी आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतं. या कॅमेऱ्यामध्ये काय काय सेटिंग्स असतात, काय काय फीचर्स असतात आणि काय काय ह्या कॅमेऱ्यामध्ये सेटिंग्स केले जातात मोटो व्लॉगिंगसाठी आणि नॉर्मल व्लॉगिंगसाठी. हे तुम्हाला मी काही दुसऱ्या व्हिडिओजमध्ये सांगेन, कारण मला स्वतःला समजून घ्यायचं की काय काय फीचर्स आहेत आणि काय काय सेटिंग केली जाते. सो मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए माझ्या हर एक ब्लॉग बघत जा आणि काही मूवीचे रिव्ह्यूज मी देत आहे त्या पण माझ्या इंस्टाग्रामवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. इंस्टाग्रामचा आयडी आहे इंस्टा थिंग्स. सो डेफिनेटली चेक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.